तर हे आहे टोक आहे मातीचं मंदिर आणि आज इथं आलेलं आहे दर्शनाला. तर हे बाबा आहे कमान आहे आणि एंट्री गेट आहे. गाड्या वगैरे इकडे साईडला सोडावं लागतात. हे बघा. हे करू दे दर्शन करू दे. जे करा. हे गौरी अलीकडे नाही ते राहते. ते बघ. जय समोर समोर तिथं बस. इथं बस की समोर. गाजर माहित नाही बाबा गाजर खातात होते पप्पा ते बघा किती एकाला बसला. तर उचल बघ. यश काय आहे काय आहे. हात लाव तिला. बस खाली बस खाली बस. इकडे बघ इकडे इकडे बघ इकडे बघ. यश यश इकडे बघ. काय आहे ते बघ यश. तर नमस्कार मित्रांनो आणि आज आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर आज पाहू शकता आम्ही आज टोका इकडावर आलेले आहे आणि हे बघा इथं ससे ठेवलेले आहेत भरपूर. पाहू शकता किती छान आहे. प्रत्येक कलरचे आहेत आणि हे बघा एकदम छान आहेत. हे बघा गवत पण खातात. छान प्रकारे बसलेले आहेत. जाय वर जाय. हे बघा की आणि निघाले. मला काल खेळ घे की मला. चले चल मी आहे चले. ये लवकर.
मग बाहेरला परिसर बघायचं आणि इथं छोट्या छोट्या मुलासाठी झोके बांधलेले होते आणि इथं मग गौरी आणि यश दोघं जण मिळून झोके पण खेळू लागले आणि बाजूलाच एक छोटी मुलगी होती ती पण खेळत होती. तर दोघांनी खूप एन्जॉय केला इथं. आज सुट्टी बी होती आणि आज 26 जानेवारी असल्यामुळे लवकर शाळा सुटल्यामुळे आम्ही देवीला गेलो आणि दर्शन वगैरे खूप छान झालं. त्यानंतर रुपाली बी बसली पाळण्यावर आणि दोघांनी तिघांनी एन्जॉय केला. मी माझा ब्लॉग बनवत होतो. हो चल, काय नाही. अशा प्रकारे एन्जॉय केला. चला. नंतर यश इकडं काहीतरी दाखवत होता. तर इथं चल काही नव्हतं. पावसाळ्यामध्ये इथला नजारा खूप छान राहतो या साईडचा. आणि आता सध्या तर इकडं पूर्ण वाळलेलंच आहे गवत वगैरे. ज्यावेळेस पावसाळा होतो ना त्यावेळेस सगळं हिरवाट चांगलं एकदम चांगलं दिसते वातावरण. आणि हे बघा गौरी आलेली आहे. इकडून गौरी येते. खेळले का झोके खेळले? तर हे बघा आज संडे असल्यामुळं गौरी बी आज एन्जॉय करते. हे बघा एकदम वातावरण छानसं वातावरण आहे. तर टोकाई मातेला नक्की तुम्ही बी भेट द्या. खूप चांगलं वातावरण आहे. हे बघा यश आलंय. बघा कुठं चलास? हां दीदीकड. चलिए. तर मित्रांनो गवत सगळं आता वाळून गेलेलं आहे. हिरवाट जंगल आता काही बी नाही इथं. काही दिवसाला हिरवं होईल माता आहे आणि वाळलंच गवत खात आहे. हे बघा इथं बांधलेली. तर झाडं वगैरे लावणं चालू आहेत. या साईडला लावलेले आहेत आणि त्या साईडला नारळाचे वगैरे झाडं लावलेली आहेत. तर या ठिकाणी झाडं वगैरे खूप लावलेले आहेत आणि या साईडला भरपूर झाडं आहेत जेणेकरून थंड वातावरण. हे बघा या साईडला लावलेले झाडं वगैरे आणि या साईडला पाणी पण सोडलेलं आहे झाडं एकदम छान प्रकारे. महादेवाचं मंदिर जे मेन मंदिर आहे ते हेच मंदिर आहे ते. आणि तिकडे 12 ज्योतिर्लिंग बनवलेले आहेत. हर हर महादेव.
मित्रांनो, या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग एका जागी तयार केलेले आहेत सोमठाणा येथे. टोकईपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर इथं खडका महादेव म्हणून एक मंदिर आहे सोमठाणा येथे. आणि इथं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन एका जागी तुम्ही करू शकता. हे बघा, खूप छान प्रकारे इथं बनवलेलं आहे मंदिर. तर अशा प्रकारे हे मंदिर आहे. तर तुम्हाला मी सर्व व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आणि आपले दर्शन वगैरे झालेलं आहे. तर चला आता निघूया. खूप छान प्रकारे इथं मंदिर बनवलेलं आहे. या इथं कार्यक्रम बी आणि जत्रा पण असतील. मोठ्या प्रकारे मंदिर बनवलेलं आहे, चांगलं बनवलेलं आहे. हे गौरी. तर या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग, रामेश्वर धाम, 12 ज्योतिर्लिंग मंदिर सोमठाणा. तर या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्ही करू शकता एका जागीच. आणि हे तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच आपण समाप्त करूत. आणि चला तर आता जाऊत गावाकडे. तर आजचा ब्लॉग कसं काय वाटला तुम्हाला नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील.